मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे, 9850015558. मार्गदर्शनासाठी व्हॉट्सअपवर माहिती टाकण्यापूर्वी प्रत्येकाने अगोदर मोबाईलवर बोलून घ्यावं, संभाषण करावं, वार्तालाप करावा. काही वेळेला ह्या व्हिडिओ करत असताना मोबाईल बंद ठेवावा लागतो, स्विच ऑफ ठेवावा लागतो. काही वेळेला इतरांशी बोलणं असते, काही वेळेला रेंज नसते, काही वेळेला मोबाईल दुसरीकडे राहतो, मी दुसरीकडे राहतो. तरी पण बोलल्याशिवाय आपण व्हॉट्सअपवर माहिती टाकू नका. अशी जी माहिती येईल ते आमचे संबंधित शिष्यगण गाळून टाकतील, त्याला उत्तर दिलं जाणार नाही. कारण मला व्हॉट्सअप पाहणं जर आपण घेतलं तर मला कार्यच करता येणार नाही, म्हणून ते दुसऱ्याच्या हाती सोपवावं लागते. विवाहाविषयी मार्गदर्शन परिपूर्ण आपण देत आहोत. इतरही मार्गदर्शन आपल्याला हवं असेल तर मिळेल. प्रत्यक्ष भेटायचं असेल तर भेट घेऊ शकतात. बुधवारी कार्यालय बंद असते. इतरत्रही दौरे असल्याकारणाने कार्यालयाला बंद ठेवावं लागते. आता कालचा दिवस शनिवारचा होतो, मी बाहेरगावीच होतो. आता अजूनही या आठवड्यात सप्ताहात बाहेर जाण्याचे दौरे आहे, एखाद्या दिवसाचे. असो, आजच्या कार्याचा विषय हा वार्षिक भविष्य 2026चा आहे. मेष राशी आणि वृषभ राशी आपण एकाच दिवशी बघितले. आज आपण मिथुन राशी बघणार आहोत. मिथुन राशीचं भविष्य बघण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याची सुरुवात करूया. आज 14/12/2025 रात्रीचे 11 वाजलेले आहे. असो, मिथुन राशीचे भविष्य बघत असताना आपण ग्रहयोग बघूया. मिथुन राशीचे ग्रहयोग बघत असताना सुरुवातीला गुरु जो आलेला आहे तो त्यांच्या राशीत आलेला आहे. रवी बुधात्य योग पण आहे, रवी शुक्राचा आनंद योग पण आहे आणि मंगळ शुक्राचा लक्ष्मी योग पण झालेला आहे. तो केंद्रात आहे. केंद्रात असत असताना या ठिकाणी भाग्येचा शनी हा दशमात आलेला आहे. हा योग राजयोग कारक म्हटलं तरी चालेल, असं हा आहे. असा योग असत असताना या कुंडलीमध्ये जर आपण पाहायला गेले तर रवी मंगळ हा अग्नियोगही मानला जातो आणि रवी शुक्र हा शत्रुग्रही मानला जातो आणि बुध मंगळाचं वास्तव्य ज्याच्यात असते त्याच्यात अस्थिरता पण असते. असं असला तरी इतर ग्रह आपल्याला पाहायला हवे असतात. गुरु स्वराशीचा या ठिकाणी नाही आहे, परंतु तुमच्या राशीला आहे. तो जो आलेला आहे गुरु आपण या ठिकाणी बघितला तो सप्तमेश आहे आणि दशमेश आहे. पुरुषांविषयी मी पुरुष, महिला, नोकरवर्ग, व्यवसाय, विद्यार्थी वर्ग, राजकारण आणि त्यानंतर आर्थिक आणि आरोग्य असे वेगवेगळे विषय आपण घेतलेले आहोत मिथुन राशीचे. प्रत्येक राशीचे आपण इतकेच घेणार आहोत. याच्यामुळे काय होतं की आपल्याला वार्षिक भविष्य बघण्याकरता सोपं जाते. एकंदरीत महिना आपण घेतलं तर त्यामध्ये सुटसुटीतपणा येत नाही आणि तो ढोबळपणा असतो. असे जे भविष्य वर्तवितात त्याच्यात ती अचूकता नसते, घालमेलपणा असतो. कुठलं तरी वाक्य कुठेतरी घातलं गेलं असते आणि मग ते तरी खरं होईल, कुठलं तरी होईल, असं नाही. तुमचं विषय राजकारणाचा असेल तर राजकारणामध्ये आपण कसं होऊ, यश मिळेल नाही मिळेल, विद्यार्थीकारांना कसं वर्ष जाईल, राजकारणाला वर्ष कसं जाईल, नोकरवर्ग पण असतो, व्यवसायांना कसं जाईल,
महिलांचं स्वतंत्र भविष्य असते आणि पुरुषांचं पण असते. एवढं करून आर्थिक व्यवहार हा प्रत्येकाला दरवर्षी असावाच असतो. आणि आरोग्य हे पण 2 महत्त्वाचे मुद्दे मी या ठिकाणी घेतलेले आहे. तर आता मिथुन राशीचं भविष्य आपण पुरुषांचं घेणार आहोत. तर पुरुषांचं घेत असताना धार्मिक यात्रा घडतील. यावर्षी दूरवर प्रवासाचे योग आणि धार्मिक यात्रा आणि धार्मिक विधी करण्याचे योग आणि घरातसुद्धा काही लहान मोठे धार्मिक विधी संपन्न होतील. इसवी सन 2026 हे वर्ष आपणास सर्वसाधारण जरी वाटत असले आणि ग्रहयोग सांगत असले तरी फार मोठ्या समस्या मात्र यात घडणार नाही. फार त्रास कष्ट असे योग यात नाही. यावर्षी आपणाकडे आपल्या नातेवाईकाकडे आगमन होणार आहे. आपले नातेवाईक आपल्याकडे येतील. काही नातेवाईकांचा गैरसमज आपणाविषयी झालेला असेल तो दूर होईल आणि नातेवाईकांचं सख्य यावर्षी निश्चित होईल. म्हणजे 2026ला, आता डिसेंबर 2025 आहे. काही गैरसमजातून आपले नातेवाईक मंडळी दूर गेलेली आहे. अशा नातेवाईक मंडळाचे गैरसमज दूर होणार आहे आणि पुनर्मिलन होणार आहे. ही एक गोष्ट चांगली आहे. अविवाहितांना या वर्षात फारसे स्थळ येणार नाही. यामुळे त्यांचे वाढते वय व त्यांनी विवाह जुळवण्याकडे अधिक लक्ष द्यावे. स्थळं कमी येतील, परंतु विवाह करणं जिकरीचं झालं आहे, समस्यापूर्ण झालेलं आहे. हे वातावरण लक्षात घेऊन अविवाहितांना जी स्थळं येतील, काही स्थळाबाबत पुष्कळांच्या स्थळाबाबत समझोता करून आपण विवाह संपन्न करून घ्यावा. विवाह जुळवण्याकडे लक्ष द्यावे. सांसारिक वातावरणात कुटुंबियात काही वादाचे प्रसंग निर्माण होणार आहेत. याकडे आपण दुर्लक्ष करू नये. सामोपचाराने शांतता घरामध्ये ठेवावी. गैरसमज दूर करावे. असे असतील तर ते मिटवण्याचा प्रयत्न आपण करावा. हौसेमौजेचे आनंद मिळवून येण्याचे व कुटुंबियासह धार्मिक यात्रा करण्याचे हे योग आहेत. आपण महिला वर्गाविषयी बघूया. 2026 व्रत वैकल्यात रममाण होण्याचे योग यांचे आहेत. धार्मिक विधीमध्ये व्रत आणि इतर महिलांसमवेत कार्यक्रम करण्याचे योग या वर्षी म्हणजे 2026मध्ये आहे. हे वर्ष आपल्याला घरात मंगलमय वातावरण राहणार आहे. काही ना कारणामुळे आपल्या घरात अनेक धार्मिक विधी संपन्न देखील होणार आहेत. खऱ्या अर्थाने हे नवीन व 2026 वर्ष भक्तिमय वातावरणाचे असणार आहे. या नवीन वर्षात ज्या तरुणींना विवाह करण्याची इच्छा असेल त्यांना ती योग्य स्थळे मिळणार आहेत. पहा, आपण कमी स्थळे आणि स्त्रियांना अधिक स्थळे. इथेच ज्योतिषशास्त्राची आपल्याला गंमत कळते. पण ज्योतिष जो जाणकार असतो तोच असे शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून आपल्याला सत्यता पाहायला मिळते. आता महिलांना भरपूर स्थळे येणार आहे. हे नवीन वर्ष आपणासाठी विवाह करण्यास योग्य वर्ष असणार आहे. म्हणून शुभमंगल सावधान करून घ्यावं. ज्या महिला तरुणींची प्रेम प्रकरणे सुरू असतील त्यांची प्रेम प्रकरणातील प्रेम वाढणार आहे. आई वडिलांना आपल्या प्रेम संबंधाची माहिती आपण द्यावी आणि शुभमंगल सावधान करावा. त्यांचा फारसा विरोध असणार नाही. त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण विवाह कार्य संपन्न करू शकतात. आपल्या विवाह संबंधात आपलीच नातेवाईक मंडळी खो घालणार आहे, म्हणजे अडथळा निर्माण करणार आहे. याकडे लक्ष द्यावे. माहेरची मंडळी आपल्या संसारातील सतत होणारी लुडबुड आपण स्वतःहून थांबवावी. संसारात मन लावून कार्य करावे. नोकर वर्ग शासकीय असो, संस्थांचा असो, खाजगी असो किंवा घरगुती नोकर वर्ग असो, त्या सर्वांना हे वर्ष सामान्यतेचे जाणार आहे. सरकारी नोकरी असो, खाजगी नोकरी असो, आपल्याला वरिष्ठ अधिकारी वर्गांशी मालकाशी सौजन्य वागावे लागेल. अदबीने त्यांच्याशी व्यवहार करावा लागणार आहे, कारण ह्या मंडळीपासून लाभ आपल्याला होणार आहे. आपण किरकोळ कारणासाठी सुद्धा त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली किंवा इतरांजवळ बोलून दाखवले तर त्यांना ते समजते तर आपल्या मिळणाऱ्या भाग्यापासून आपण वंचित राहाल. शक्यतो आपण कंपनीत नोकरी करीत असाल तर त्याच ठिकाणी आपण कार्य करत राहावे, कर्तव्य करीत राहावे.
इतरत्र नोकरी करण्याचा विचार आपण सोडून द्यावा. आहेच त्या ठिकाणी आपला पगार वाढण्याची शक्यता आहे, संभावना आहे. नोकरी करणाऱ्या वर्गाने आपली सर्व कामे वेळेच्या वेळी करावीत. ज्यांना नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांनी याविषयी अवश्य प्रयत्न करावा. आपल्याला यश मिळणार आहे. मातृपितृचे आशीर्वाद घेऊन आपण कार्याला सुरुवात करावी. व्यवसायाच्या ठिकाणी आपण बघणार आहोत. व्यवसायाला चालना मिळेल म्हणजे उत्तम वर्ष आहे 2026. आपल्या घरात कोणीही आजपावतो व्यवसाय केला नाही अशाला व्यवसाय करण्याची इच्छा असल्यास आपणास हे नवीन 2000 वर्ष हा व्यवसाय करण्यास अतिउत्तम आहे. व्यवसायाची परंपरा नसल्यास आपण व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपण आपली व्यावसायिक कुंडली बघून कोणता व्यवसाय करावा, आपल्या व्यवसायात यश मिळेल का नाही, आपल्या भाग्यात कोणता व्यवसाय आहे तो ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करूनच सुरू करावा. कारण व्यवसायाला लाखो रुपये लागतात. जागेचं भांडवल लागते, मालाचं भांडवल लागते आणि व्यवसाय चालला नाही तर नुकसान होते. म्हणून व्यवसाय आपल्या भाग्यात काय आहे, नशिबात काय आहे, ज्योतिषशास्त्राची मदत आपण अवश्य घ्यावी आणि नंतर व्यवसायाला सुरुवात करावी. तोच व्यवसाय आपण करावा जो आपल्या भाग्यात आहे. तो आपण विवाहित आहात व नवीन व्यवसाय सुरू करीत असाल तर पत्नीसमवेत व्यवसाय करणे भाग्यकारक आहे. पत्नीला तुम्ही सहभागी करा, भागीदारी करा, कायदेशीररित्या करा किंवा नॉमिनेशन करा. असो, पत्नीचा भाग्यात कुठला व्यवसाय हे जाणकार ज्योतिषाकडून बघून घ्यावे. विरोधात्मक व्यवसाय मुळीच करू नये. ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी पत्नीचे सहकार्य अवश्य घ्यावे. पत्नीला व्यवसाय जागी पदार्पण करू द्यावे. ज्वेलर्स, कापड, रेडीमेड कपडे, शाकाहारी खानावळ, शालेय संस्था, गुरुजन, क्लासेस, अकॅडमी, शालेय साहित्य विक्रेते, मेडिकल, बांधकाम, कृषी साहित्याचे व्यवसाय भरभराटीला येतील, यश मिळवा. आता विद्यार्थी वर्गाला यश मिळण्याचे योग 2026मध्ये आहे. समस्त विद्यार्थी वर्गाचे ते 2026चे वर्ष अतिउत्तमतेने जाणार आहे. आपण नियमित शालेय अभ्यासक्रमात गुंतून राहा, कार्य करा. परंतु ह्यासोबत आपण इतर कलागुण आपल्याला असतील. नट, नाट्य, चित्रकला, क्रिकेट, गायन, संगीत कलागुण आपले असतील आणि ह्या स्पर्धा असतील तर या स्पर्धा परीक्षेत आपण अवश्य भाग घ्या. त्यात आपण यश मिळवणार आहे. सर्व ग्रहांची साथ 2026मध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. याचा फायदा, याचा लाभ आपण घेऊन घ्यावा. आपण ग्रहांना साथ देण्याचा प्रयत्न करावा. आपणास अपेक्षित यशापेक्षाही अधिक यश मिळण्याची संभावना आहे. विद्यार्थी वर्गाने नर्तन, नाट्य, ब्युटी पार्लर, शिवणकाम, सेफकार्य, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग अथवा इतर कलागुणांचे शिक्षण घेतल्यास त्यात आपणास यशाची प्राप्ती होणार आहे. BEd, MAd, BA, पत्रकारिता, इलेक्ट्रिक मीडिया यात विद्यार्थी वर्गास यशाचे वर्ष असणार आहे. राजकारण बघू. राजकारण तर महत्त्वाचंच आहे. आता राजकारण तर घरातही शिरायला लागलेलं आहे, गल्लीबोळातूनही शिरायला लागलं आहे. निवडणुकीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि राजकारण हे ढवळून निघणारं राजकारण आहे. याच्याविषयी आपण बघणारच आहोत. परंतु जे मिथुन राशीचे राजकारणी आहे त्यांना उत्तम वर्ष आहे, लक्षात घ्या. राजकारणी लोकांसाठी हे वर्ष आहे असेच समजायला हवे आणि समजायला हरकत पण नाही. पण मंगळ ग्रह विरोधात कार्यरत आहे, ह्याचेकडे पण लक्ष आपल्याला द्यावे लागेल. मंगळ मेडिकल कार्य करणारा ग्रह आहे. मेडिकल क्षेत्रातील जीव घेणाऱ्या कार्यावर व कामावर आपण सतत कार्य करावे हे राजकारणी लोकांना मी सांगत आहे. हे भविष्य आहे. जनतेला या विळख्यातून मुक्त केलं तर आपण इतर कुठलेही अडथळे आपल्याला राजकारणात अपयश येणार नाही. आपण पक्ष मात्र बदलवू नये. आहे त्याच पक्षात राहून आपण कार्य करावे. त्यात आपल्याला पक्षश्रेष्ठीपद मिळेल. आपण विश्वासू कार्य करताना इतर लहान मोठ्या संस्थांना सामावून घेऊन कार्य करावे. निवडणुकीत उभे राहावे. त्यांच्या विजयाने आपली ताकद निश्चित वाढणार आहे. म्हणजे जे कार्यकर्ते आहेत त्यांना निवडणुकीत सहभागी घ्या, उमेदवारी द्या, तिकीट द्या
आणि त्यांना यश मिळवून द्या. शासनाच्या अनेक कामातून आपणास अधिक लाभ देखील प्राप्त होणार आहे. सांसारिक बाबीकडे मात्र दुर्लक्ष झाल्यास सांसारिक शांतता ही बिघडणार आहे, अशांततेचं रूप घेणार आहे. याबाबत आपण सांभाळून असावे. आर्थिक कार्य जर बघितलं मिथुन राशीचं तर आर्थिक समस्या राहणार नाहीत. पहा, पहिलं शीर्षक असं आहे आपलं की आर्थिक समस्या राहणार नाही. म्हणजे समस्त मिथुन राशींच्या व्यक्तीसाठी येणारे नवीन वर्ष 2026 हे वर्ष आपणास आर्थिक बाबतीत अतिउत्तम असणार आहे. आतापर्यंत आपणास जी पैशाची चणचण भासत होती व ह्याबाबत आपण नेहमी जे काळजी करीत होतात ते ह्या येणाऱ्या नवीन वर्षात आपल्याला काळजी बऱ्याच प्रमाणात दूर होणार आहे. आपण कोणाला उसनवार पैसे दिलेले असतील ते आजपर्यंत मिळाले नसेल तर ह्या वर्षात तुम्हाला जे पैसे परत मिळतील. आपण त्याबाबत सतत प्रयत्न करावा. या येणाऱ्या वर्षी कुणासही नातेसंबंधित लोकांबरोबर उधार उसनवारीचे व्यवहार, आर्थिक व्यवहार मुळीच करू नये. या बाबतीत नकार देण्याची सवय आपण करून घ्यावी. काही काळ आपणास वाहनावर खर्च करावा लागणार आहे. यासोबत धार्मिक कार्यासाठी पण आपणावर खर्च करावा लागणार आहे. पैशाचे व्यवहार आपण स्वतःच्या हाताने करा. नोकराच्या हाताने व्यवहार करू नका, फसगत होण्याची संभावना आहे. बँकेत भरणा करायचा असेल तर 2-3 टप्प्यात करा. बँकेतून पैसे काढायचे असेल तर 2-3 टप्प्यात काढा. अन्यथा आपण मोठ्या रकमेचे व्यवहार केला तर त्या ठिकाणी धोका होण्याची संभावना आहे. आरोग्याच्या बाबतीत आपण बघणार आहोत. आरोग्याच्या बाबतीत मात्र या वर्षात म्हणजे 2026च्या वर्षात आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. येणारे 2026चे नवीन वर्ष इतर बाबतीत उत्तम असताना आरोग्याच्या बाबतीत मात्र काळजी करणारे ग्रहमान आहे. अचानकपणे शारीरिक अस्वस्थता आपणास निर्माण होणार आहे. या बाबतीत आपणास ICUमध्ये भरती होण्यास सांगण्यात येणार आहे. ऑपरेशनचा सल्ला दिला गेला असेल तर आपण दुसऱ्या दवाखान्यात दुसऱ्या डॉक्टरांना तब्येत दाखवून याबाबत निर्णय घ्यावा. योग्य निदान होणे गरजेचं आहे. कामे करताना सावधानता बाळगावी. कामाची घाईगर्दी करू नये. कारण नसताना लहान मोठी जखम होण्याचे योग आहे. शेतकरी वर्गाने शेतातील कामे करताना, शेतातील विहिरीवर काम करताना अत्यंत सावधानपूर्वक कार्य करावे. अपघात, दुखापत होण्याची संभावना आहे. अग्निजन्य वस्तू, इलेक्ट्रिक, विजेची उपकरणे या संबंधित कार्य करताना अत्यंत आपण काळजी करावी. आता हे मिथुन राशीचं भविष्य आपण बघितलं, पण या मिथुन राशीचं भविष्य बघत असताना आपण बघणार आहोत की एकूण या वर्षात काय स्थिती आहे. सारासार विचार आपण आता करू. खरेदी विक्रीचे व्यवहार सांभाळून करावे. काही तरुणांना नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहे. काही नोकरदारांच्या बदली देखील होतील. दूरवर प्रवासाचे योग यात आहे. विवाह इच्छुकांचे विवाह या वर्षात ठरणार आहे. कर्ज प्रकरणे दिलासा मिळेल. कर्जात बराच भरणा आपण कराल. नवीन कर्ज आपलं पास होईल. चंद्रग्रहण काळ मात्र चिंतादायक आहे. चोरी नुकसानीच्या घटना पण घडणार आहे. याकडे सावध राहा. घराला कुलूप लावून बाहेर जाऊ नका. बाहेर जाण्याचं आवश्यक असेल तर घरात आपले नातेवाईक मंडळी, विश्वासी मंडळी झोपण्याला राबता ठेवा. चोरी नुकसानी होण्याचे योग प्रबळ आहे. याच काळात लहान मोठी जखम होण्याची संभावना आहे. प्रेमविवाहाची प्रकरणे पुढे सरकतात. अनेक विवाह पण संपन्न होतील. नवीन विवाहित दाम्पत्यांना संततीचा लाभ यावर्षी होणार आहे. 2026मध्ये शत्रूचा त्रास वाढता राहणार आहे. दिवाळीच्या जवळपास चिंता तासाचे योग आहेत. प्रसिद्धी समाजाची आपल्याला मिळणार आहे. प्रतिष्ठा लाभणार आहे. वर्ष सरते शेवटी आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार आहे. ज्यांचे विवाह या वर्षात झाले नाही त्यांचे विवाह संपन्न होतील. आर्थिक प्रश्न सुटतील आणि आर्थिक स्थिती मात्र यावर्षी उत्तम राहणार आहे. काल कार्याच्या निमित्त जवळजवळ रात्री म्हणजे पहाटेच म्हणा 3:30 पावतर जागरण होतं. लेखी काम जास्त होतं आणि त्यातल्या त्यात वर्तमानपत्राची कामं पण होती आणि ग्राहकाची कामे पण होती. आज दिवसभर कार्यालयातच गर्दीच होती. म्हणून आज जांभोळी येते, झोप येऊन राहिलेली आहे. तेच आहे, बाकी काही नाही.
असं असताना आपण या ठिकाणी मिथुन राशीचं आपण बघणार आहोत. मिथुन राशीचं बघत असताना या ठिकाणी मी एक तुम्हाला मंत्रजाप देत आहे, मार्गदर्शन करीत आहे. हा मंत्रजाप पूर्ण वर्षभराचा आहे. नित्य रोज म्हणावा. सूर्यास्तानंतर म्हटल्यास अधिक लाभ होण्याचे योग आहेत. पहा, मी 2-3दा म्हणतो मंत्रजाप, तो आपण लक्षात घ्यावा आणि हळूवारपणे आपण लिहून घ्यावं. आपल्याजवळ मोबाईल आहे, त्याच्यातूनही आपल्याला याच्यातून लिहिता येणार आहे. असो, आज आपण मिथुन राशीचा राशीस्वामी बुध असतो, तर बुध आपल्याला लाभदायक ठरावा याविषयीचा हा मंत्र आहे. राशीचक्रादी तृतीये क्रमांके बुधादी राशी स्वामी बुधे मिथुन राशी जन्म घेती बुधादी बुधाय देवदेवी जन्म आयुष्य भाग्य येती तन मन धन आरोग्य इच्छा सफलांती करेषु नमो नमाय बुधादिदेवा नमो नमाय बुद्धेश्वराय. पुन्हा आपण म्हणूया. राशीचक्रादी तृतीये क्रमांके बुधादी राशी स्वामी बुधे मिथुन राशी जन्म घेती बुधादी बुधाय देवदेवी जन्म आयुष्य भाग्य येती तन मन धन आरोग्य इच्छा सफलांती करेषु नमो नमाय बुधादिदेवा नमो नमाय बुद्धेश्वराय. पुन्हा मी आता जलद गतीने म्हणून दाखवतो. राशीचक्रादी तृतीये क्रमांके बुधादी राशी स्वामी बुधे मिथुन राशी जन्म घेती बुधादी बुधाय देवदेवी जन्म आयुष्य भाग्य येती तन मन धन आरोग्य इच्छा सफलांती करेषु नमो नमाय बुधादिदेवा नमो नमाय बुधेश्वराय. आपण अगरबत्ती लावून हा मंत्रजाप करू शकतात. दीपक लावून मंत्रजाप करू शकतात. मंत्राची वेळ शक्यतोवर सूर्यास्तानंतर घ्यावी. मिथुन राशीने यंत्रसिद्धी वाटप सुरू झालेली आहे. ज्यांना हवी असेल त्यांनी ताबडतोब मागवून घ्यावी. यंत्रसिद्धी मागत असताना 7 बाय किंवा 6 बाय रुंद 11चा लिफाफा घ्यायचा आहे. लिफाफा बाजारात मिळत असल्यास आपण तयार करून घ्यावा ब्राऊन पेपरचा. त्याच्यावर आपला पत्ता लिहावा. त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकिटे चांगली चिटकवावी. आजकाल पोस्टाच्या तिकिटांना डिंक येत नाही आहे. त्याचप्रमाणे त्या पाकिटावर माझा पत्ता लिहायचा नाही, आपला पत्ता म्हणजे तुमचा पत्ता लिहायचा आहे. आणि दुसऱ्या पाकिटात माझा पत्ता लिहायचा मी सांगितलेला. त्या पाकिटात तुमचा पत्ता लिहिलेलं पाकिट त्या पाकिटात टाकून ते बंद करा आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा. माझ्याकडे आल्यावर आम्ही तुम्हाला त्याच पाकिटात यंत्र घालून तुम्हाला पाठवून देऊ. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच यंत्रसिद्धी मागवावी. यंत्रसिद्धीला काच फ्रेम करावा लागेल. यंत्रसिद्धी 3 आहेत, 1 उंच आहे आणि 2 लहान आहे. आता अशी यंत्रसिद्धी आम्ही का केली, तर त्याच्यात जी भावना आहे, ज्याचा जो विषय आहे, त्या विषयाच्या अनुषंगात शास्त्र पद्धतीने काय आहे तेच मापाने आपण यंत्रसिद्धी केलेली आहे. आणि ही यंत्रसिद्धी वजनावर पण आधारित आहे, हे लक्षात घ्या. याच्यासाठी आपण त्याच्यावर काहीही चिटकवू नका किंवा फाडू नका, काही करू नका. काच फ्रेम करत असताना कुठल्याही दिशेला केव्हाही आपण लावू शकता, हे अभिमंत्रित केलेली आहे. आणि ही यंत्रसिद्धी मात्र सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावावी. अंधाऱ्या खोटीत किंवा दिसणार नाही अशी लावू नये.
घरात जे लोक आहेत त्यांनी हॉलमध्ये लावायची, ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये, शालेय कार्यालयात, इतरही दवाखान्यामध्ये, ब्युटी पार्लरमध्ये, ज्वेलर्समध्ये, किराणा दुकानामध्ये, कुठेही आपण सर्वांना दिसेल अशी ही यंत्रसिद्धी लावली पाहिजे. असो, आजच्या कार्याचं समापन करूया आणि आजचा विषय इथे समापन करत असताना उद्या आपण पुढची राशी घेऊया.